सुरेश धसांना समजल्या पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी। भाजप राष्ट्रीय नेता असताना धसांकडून माझ्यावर थेट आरोप। निवडणुकीमध्ये मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडे यांची टीका। आष्टी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला। सुरेश धस यांचा आरोप। पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार धस आक्रमक। हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंची टीका। मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येतात, पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। विमानाने खोक्याला महाराष्ट्रामध्ये आणणार, मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका। कायद्यानुसार खोक्यावर कारवाई होईल, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आज जाईल। खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा, विजय वडेट्टीवारांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड। कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितला। वाल्मिकनं हात जोडले। कराड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित।